ह्यावेळेस थांब, पुढच्या इलेक्शनला तूच उमेदवार. मग त्यावेळेस वाईट नाही वाटलं? तर भाऊ माझ्यासाठी सर्वच आहे. मी भाऊंमुळे आज मी त्या लेवलपर्यंत मी पोहोचलो राजकारणात. आज उमेदवार म्हणून उभा आहे, योग अध्यक्ष झालो, मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो. 2017ला ज्यावेळेस आमच्या आई नगरसेविका झाल्या त्यावेळेसच ठरवलं होतं की 22चं इलेक्शन आपण उभं राहणार. आज 2025 आहे. 2025 पर्यंत मी माझी खूप तयारी केलेली आहे. तुमचे सासरे तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत? नाही, काय प्लॅन आहे? सासऱ्याने मला कधी विरोध करणार नाही. त्यांना 70% मतदार हा आपला युवक आहे. भारतातल्या प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की मतदानाचा हक्क कधीच गमावू नका. आज तुमचं एक मत खूप काही करू शकतं. ते खड्डे आम्ही मोजले होते, ऑन पेपर मोजले होते प्रत्येक कॉलनीचे खड्डे आम्ही. तर त्यातला एक रस्ता 45 खड्डे होते. कॉन्क्रिटीकरणाचा बेनिफिट असा आहे की ते तुमचं लॉंग टर्म चालतं. तुम्हाला 10-15 वर्ष, मिनिमम 15 वर्ष तुम्हाला काय बघायची गरज पडत नाही मागं. लक्ष्मण भाऊ नेक्स्ट लेवल माणूस होता. त्यांच्यासारखं कोणच नाही. विरोधकांना एक छोटासा संदेश देईल की एकदा आरशा पुढे उभं राहा आणि आरशाला विचारा की तू काय केलंस राटणीसाठी, तू काय केलं प्रभागासाठी, कुठल्या बेसवरती तू उभा आहे, एवढंच विचारा. आणि जर तिकडून तुमच्या अंतरात्मा जर बोलली की हा बाबा मी खरंच कामं केली, खरंच माझ्या पाठपुराव्यामुळे ही कामं झाली, तर तुम्ही इलेक्शन लढवा ना. आपण म्हणतो ना पावसाळी बेडकं खूप आहेत ज्यांना फक्त इलेक्शन आलं की हे जागे होतात. मग इलेक्शन डिक्लेअर झालं की लगेच मग यांचे फ्लेक्स लागणार, लगेच मग यांचे कार्यक्रम जाणार, लगेच मग हे फोटोशूट करणार, व्हिडिओ शूट करणार. आणि बरं काही तर अशी आहेत ना, तर कुठं रस्त्याचं डांबरीकरण असेल तर त्यांनी जायचं, हे जातं तिथं जाऊन असं थांबणार, फोटो काढणार, मग परत टाकणार की आमच्या सहकार्याने असं झालं. अरे आहे कोण, तुझ्याकडे पदवी काय आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रमाती रणधीर गिड्डे आपलं द प्रमाती टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सगळ्यांनाच युवा पिढी, युवा नेतृत्व बघण्यासाठी सगळेजण इच्छुक असतात. हा पॉडकास्ट थोडासा वेगळा आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला युवा पिढीसाठी, येणाऱ्या मतदारांसाठी काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं मी जाणून घेणार आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज माझ्यासोबत भाजपचे युवा नेतृत्व राज हेमंत तापकीर, पिंपरी चिंचवड शहर आज आपल्यासोबत येथे उपस्थित आहेत. नमस्कार दादा, कशा आहात? एकदम मस्त. कसं वाटतंय पॉडकास्टला येऊन? ऍक्च्युली पॉडकास्ट बघण्याचं बरेच पॉडकास्ट मी बघतो, तुम्हाला पण फॉलो करतो मी. आणि बघताना एकदम असं सिम्पल वाटत होतं, पण ज्यावेळेस आपण स्वतः या ठिकाणी बसतो त्यावेळेस कळतं कॅमेऱ्याची पॉवर काय. मी पण तुम्हाला बघितलंय, कामं बघितलेत, इंस्टाग्राम बघितलंय, आणि आजकाल लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो कुठेतरी सोशल मीडिया झालाय. कसं वाटतं रील्स वगैरे बनवून? रील्स वगैरे मीन्स काय झालं, आता ते एक माध्यम झालं. आता पहिलं ज्याचा मीडिया माध्यम खूप स्ट्रॉंग झाले. आजची जी युवा पिढी आहे, आजचं जे यंग जनरेशन आहे, हे सोशल मीडियाला जास्त करून फॉलो करतं. तर त्यामुळे रील्स पोस्ट वगैरे थोडं जरा करावं लागतं आणि ते खूपच चांगलं आहे. ते जितकं चांगलं मला दिसतं तितकंच थोडंफार जरा वाईट पण आहे. लोक कोणत्या वेनी त्याच्याकडे जातात सोशल मीडियाच्या, ते खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर कोणताही फोटो टाकला, कोणती व्हिडिओ टाकली, तर त्याच्यावर किती तुम्हाला पॉझिटिव्ह कमेंट्स येतात, किती निगेटिव्ह येतात. काही लोक असतात ज्यांना तो विषयाची माहिती असते, बरोबर. काही लोक असे असतात सोशल मीडियावर ज्यांना काही माहिती नसतं, देणं घेणं नसतं, मग ते निगेटिव्ह मध्ये जातात. असे खूप म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही इफेक्ट दिसतात मला सोशल मीडियावरती नेहमी. जर आपण पॉडकास्ट सुरूच करायचा म्हणला तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची आताची जी लाईफ आहे ती पूर्णपणे समाजकार्य ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्या आधीची लाईफ कशी होती? लाईक व्हॉट अबाउट युअर स्कूल, कॉलेज, काय सांगाल? ॲक्च्युली तसं माझ्या आधीची लाईफ मीन्स खूप स्ट्रगल केलं मी. स्ट्रगल मीन्स मी एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे आणि मी स्कूलमध्ये तसं मी कधी जास्त हुशार नव्हतो, बॅक बेंचरच होतो. पण एक बॅक बेंचर आज या ठिकाणी पोहोचलाय. पण मी शिक्षणात कधी असं मागं नाही सुटलो. मीन्स शिक्षणाची आवड पहिल्यापासून होती, पण कधी मन जास्त लागत नव्हतं शिक्षणात. तर मी हॉस्टेलला होतो, तिथून आलो. मग आमच्या आत्या आहेत मगरपट्टा सिटीमध्ये, मी तिथे राहिलो. कॉलेजला कुठे होता? कॉलेजला जैन कॉलेजला होतो. हो. आणि मी नंतर मग सिव्हिल इंजिनियर झालो.
अरे वा. म्हणजे असं एकदम आउट ऑफ नाही मार्क्स, पण सेम बेन्स मी पण इंजिनियर आहे. आणि काय असतं मीन्स म्हणतात नॉलेज इज पॉवर. राईट. एज्युकेशन इज नॉट अ पॉवर, पण नॉलेज पण पाहिजे. तुम्हाला बाहेरचं ज्ञान किती आहे ते पण खूप महत्वाचं आहे. तर माझं थोडं शिक्षणात मी एकदम प्रॉपर चाललो, मग शिक्षण घेतलं, सगळं केलं, घरच्यांच्या म्हणण्यानुसार शिकलो, ग्रॅज्युएट झालो, सगळं केलं. पण नंतर मग थोडं त्या लेवलला नाही, मीन्स म्हणतो ना आपण 100 पैकी 80%, 90%, तसं नाही, पण एक 50-60% ऍव्हरेज. ओके. आणि मग लाईक नंतर असं वाटलं नाही का की काहीतरी बिझनेस करावा और व्हॉट एव्हर? बिझनेसची ऍक्च्युली मला खूप आवड आहे, आणि आमची स्वतःची इंग्लिश मिडियम स्कूल आहे राटणीमध्ये, आणि आमचे इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. बाकीचे पण शेती अजून पण बाहेर मी सगळं ते हँडल करतो. पण थोडं काय झालं, राजकारणात वळाल्यामुळे थोडं तिकडे लक्ष कमी लागतं. मग बारका भाऊ आमचा बिझनेस वगैरे सांभाळतो. तापकीर हे नाव म्हणजे माझी मम्मी स्वतः इथलीच आहे, प्राधिकरणातली आहे ती. आणि तिने मला म्हणजे ज्यावेळेस मी डिस्कस केलं की मी राज तापकीर यांचा पॉडकास्ट घेते, ती म्हणली अच्छा मी त्यांच्या वडिलांना ओळखते, कारण ज्यावेळेस ती स्कूलला होती त्यावेळेस त्यांचं नाव किंवा तुमच्या मम्मी असतील त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे. परत तुमचे आजोबा ते पण राजकारणात होते, त्याच्यामुळे मग तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही त्यांच्यामुळे परत हे गोष्टी पुढे घेऊन चाललायत? ऍक्च्युली तसं नाही. काय माहितीये, आमचे आजोबा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नगरसेवक. बरोबर. त्यावेळेस महानगरपालिका स्थापन झाली 1986ला, ते नगरसेवक झाले. 1986ला ते प्रथम स्टँडिंग चेअरमन झाले. त्यानंतर ज्यावेळेस प्राधिकरणाचा, जसे तुम्ही प्राधिकरणाला बिलॉंग करता, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस ते प्रथम अध्यक्ष होते प्राधिकरणाचे. आणि त्यानंतर आमचे वडील देखील केंद्रीय मंत्रीपद होतं, राज्यमंत्रीपद होतं. चुलते आमचे, त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्येही होतो ॲक्च्युली, तर चुलत्यांनी पण बरीच पदं बसवलीत. आणि थोडं आम्हाला एक बॅकलॉग पण असं आमचं की पराभवाला पण आम्ही स्वीकार केला. काही वर्ष आम्ही पराभव पण केला. मग आपण म्हणतो ना की परत आम्ही मीन्स मग माझा काळ आला, तिसरी पिढी आली, आणि 2012च्या इलेक्शनला आम्ही पराभव बघितला होता. 2012च्या इलेक्शनला पराभव बघितला, एक घरातलं वातावरण डिस्टर्ब असतं, सगळे टेन्शनमध्ये येते. त्यावेळेस मला, आपण म्हणतो ना एक हुड वय असतं एक माणसाचं, मी त्या वयात होतो. तर ते घराचं एक डिस्टर्बन्स बघून थोडं एक चीड आली. एक असं वाटलं की काय नाही करायचं आता. हे जे आहे आपल्या आजोबांच्या डोळ्यात जे पाणवलेले डोळे मी बघितले, माझ्या आजोबांवरती खूप जीव आहे, तर ते ज्यावेळेस त्यांचे डोळे पाणवलेले बघितले त्यावेळेसच मी ठरवलं की काही जरी झालं तरी हे गेलेले, आपण म्हणतो ना एक आब्रू असते, एक राजकीय माणूस ज्यावेळेस पराभव होतो थोडंफार ते मनाला लागतं, ते परत आणायचं. आणि मी तिथून 2012 जे कामाला लागलो, मग 17ला खरं तर 2017चं इलेक्शन आलं. 17च्या इलेक्शनला आमचे गुरु लक्ष्मण भाऊ जगताप स्वर्गीय, त्यांनी मला सांगितलं की तू थोडं थांब, ह्यावेळेस थांब, पुढच्या इलेक्शनला तूच उमेदवार. मग त्यावेळेस वाईट नाही वाटलं ना? वाईट वाटलं, पण थांब म्हणल्यावरती मी थोडं जरा हँग झालो की अरे आपण इथपर्यंत पोहोचलो आणि कसं काय थांबायचं. तर भाऊ माझ्यासाठी सर्वच आहे. मी भाऊंमुळे आज मी एक पॉडकास्ट करू शकलो किंवा ह्या लेवलपर्यंत मी पोहोचलो राजकारणात. आज उमेदवार म्हणून उभा आहे, योगाध्यक्ष झालो, मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो, युवा मोर्चाचं. सगळे हे जे बघितले सगळं माझ्या मागं स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगतापांचीच देण माझ्या मागं खूप मोठा, त्यांचा आशीर्वाद माझ्या मागं आहे. आणि अजून पण एक माझ्या मागं ती शक्ती जी आहे ती लक्ष्मण भाऊंचीच आहे. आणि त्यावेळेस मला ते थांब बोलले तर मी थोडं जरा म्हणलं अरे आता काय करायचं, थांब. अचानक मग मला म्हणले अरे असं असं आहे, थोडे राजकीय समीकरण आहेत, त्यासाठी एक काम कर, तू महिला उमेदवार दे. महिला उमेदवार कोण? तर आमच्या घरात ना कधी महिला राजकारणात बाहेर पडलीच नाही. बरोबर. तर आमची मम्मी देखील एक हाऊसवाईफ म्हणून घरातलं सगळं बघायची सगळं. मग आम्ही तिला बाहेर काढलं राजकारणामध्ये, आणि तिचा एक चांगल्या मताने तिचा विजय झाला. जेव्हा आम्ही पराभव स्वीकारला होता त्यानंतर आम्ही विजयाला समोर गेलो. 2017चे इलेक्शन. हो, 17चं इलेक्शन आहे. आणि मग आम्ही त्यानंतर परत विजय झाल्यानंतर एक चांगलं एक म्हणतो ना गर्व वाटला की बाबा आजोबांची एक ती थाप होती पाठीवरती
की बाबा गेलेली अब्रू अथवा आली परत ती आणि गोष्ट. त्यातच मी जिंकल्यासारखं झालंय आणि म्हणजे त्यावेळेस असं एवढं सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. सगळं जे काय असायचं ते पेपर आउट असायचं. हो, टीव्ही न्यूज हो, हो. हे जास्त होतं. इंस्टाग्राम फेसबुक एवढं लोक वापरत नव्हते. नाही सोशल मीडिया नव्हतंच त्यावेळेस. मी स्वतः कुठे ऍक्टिव्ह नव्हतं सोशल मीडिया. माझं फेसबुक अकाउंट पण नसेल माझ्या मते. अच्छा. हो त्यावेळेस. कारण कधी लहानपणी आपल्याला ते बघायलाच भेटलं नाही. ज्यावेळेस आज मी 90sचा आहे तर 90s मध्ये मला कधी आठवत नाही की 12thला होतो तरी मला कधी टच स्क्रीनचा मोबाईल होता. काही लोकांकडे असायचा माझ्या वर्गामध्ये पण आपण त्या कंडिशन मध्ये होतो की वर्गामध्ये काही मुलं अशी असायची की ते 2 व्हीलर वरती यायचे पण मी सायकलने जायचो. मीन्स ह्या गोष्टी पण आम्ही बघितलेल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्य लाईफ जी आहे ते तुम्ही जगली. खूप म्हणजे मी एक हाडाचा शेतकरी आहे. मी वावरं नांगरलेत. हो सगळे धारा काढल्यात. माझ्याकडे म्हशी देखील होत्या. अजून पण आहेत. गाय आहेत, बैल आहेत. मला घोड्यांचा छंद आहे. माझ्याकडे घोडे आहेत. आणि एक सामान्य गोष्टी करण्यात मला जो आनंद भेटतो ना तो मला कशात नाही. सिंपल लाईफ मध्ये एकदम सुखी समाधानी बस. ही फॅमिलीचं लाईक एक बॅकअप म्हणता येईल. किंवा एक असतं ना डॉक्टरचे मुलं डॉक्टर होतात, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो. माझा मीन्स लाईक मी जर माझ्या फॅमिलीबद्दल सांगायला गेले तर माझ्या घरात सगळे डॉक्टरच आहेत बरं का. हा आजोबा डॉक्टर, आजी डॉक्टर, देन फादर, मदर, मग माझेच आत्या, मावशी, मामा. आय हॅव ऑल डॉक्टर्स इन माय फॅमिली. पण मी माझी फील्ड कुठेतरी चेंज केली. सो बट कमिंग बॅक टू यू तसं नाहीये. वारसा तुम्ही चालवलेला आहे. मी आता जस्ट न्यूज बघते रहाटणीमधून पहिला फॉर्म आलाय. तुमची उमेदवारी तुम्ही लाईक यू आर व्हेरी क्लिअर. तुमचं व्हिजन खूप क्लिअर आहे की मी उभा राहणार आहे, आय एम कंटेस्टिंग. मग हे सगळं प्रीप्लॅन्ड होतं किंवा इज इट इन युअर माइंड की नाही आता मला उभाच राहायचंय काय? प्रीप्लॅन्ड म्हणता येणार नाही. प्रीप्लॅन्ड मीन्स काय माहितीये का, मी 2017ला ज्यावेळेस आमच्या आई नगरसेविका झाल्या त्यावेळेसच ठरवलं होतं की 22चं इलेक्शन आपण उभं राहणार. मग ते इलेक्शन लांबलं. 2022 इलेक्शन झाले नाही. 23 ऑल्सो 23 पण नाही, 24 पण नाही, 25ला पण नाही होणार, 26ला जाईल ते सत्ता. टू इंटरप्ट यू, खूप वर्ष नगरसेवकच नव्हते राईट? 3-4 वर्ष जे आहे प्रशासन लागू होतं. तर मी मीन्स 2017च्या आधी नाही तर 2012ला ठरवलं होतं की मी या रहाटणी प्रभागातनं उमेदवार बनून इथं लढणार आणि जिंकणार. तर ते 17ला जसं मी तुम्हाला सांगितलं, भाऊंनी मला सांगितलं, भाऊंसाठी मी थांबलो. पण आता 22चं ते थोडं पुढं गेलं. आज 2025 आहे. 2025 पर्यंत मी माझी खूप तयारी केलेली आहे. माझं 12-13 वर्ष झालं मी आज रहाटणीकरांसाठी झटतोय. 12-13 वर्षच नाही म्हणता यायचं. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की माझे आजोबा रहाटणीचे प्रथम नगरसेवक. राईट. आता 8 नगरसेवक आहेत तिथं. त्यावेळेस अख्खा रहाटणी काळवडीचा एकच प्रभाग होता. आता त्यात 2 प्रभाग आहेत आणि 8 नगरसेवक आहेत. त्यावेळेस एकच नगरसेवक होता. तर माझे आजोबा बाबासाहेब तापकीर रहाटणीचे पहिले नगरसेवक. आणि 1986 पासून की 2025 पर्यंत आज अभिमान वाटतो की आपण एवढे वर्ष झालं की रहाटणीकरांच्या सेवेत आज आपण रुजतोय. आणि इथून पुढे देखील आम्हाला त्यांची सेवा करण्यात एक इच्छा आहे आणि तिथपर्यंत आपण त्यांच्यासाठी पळण्याची एक जिद्द आहे आमच्यासाठी, आमच्या मनात. कारण मला आठवतं चांगलं की जे आज रहाटणीचे जे सगळे मेन डीपी रोड्स असतील, जे मेन रोड असतील, ते सगळे त्यातले 60-70% तर आमच्या आजोबांनी त्यावेळेस 86ला मंजूर केलेले बऱ्यापैकी रस्ते. 86ला, 92च्या इलेक्शनला, 92 नंतर 97 पर्यंत, म्हणजे त्यावेळेस पासून ते आजपर्यंत. आणि तो काळ पण डिफिकल्ट होता, खूप डिफिकल्ट होता. त्यावेळेस नो सोशल मीडिया, नो ईमेलिंग अँड ऑल. नाही त्यावेळेस काहीच नव्हतं. काहीच नव्हतं त्यावेळेस. आणि तेच एक म्हणतो ना आपण की त्याच जिद्दीने मी पण उतरलो आणि आजपर्यंत पळतोय आणि पुढे पळणार अजून. जसं की तुम्ही आता या इलेक्शन्सला कंटेस्ट करत आहात, तुमच्या विरोधातच तुमचे इन लॉज आहेत, जसे की नखाते तुमचे सासरे तुमच्या विरोधात उभे राहणार आहेत. नाही काय प्लॅन आहे? सासरे
सासऱ्याने मला कधी विरोध करणार नाही, मला त्याचा त्यांच्यावर भरोसा आहे तेवढा. आणि ते मी त्यांना एक वडीलधारी आणि माझ्या वडिलांच्या जागी त्यांना बघतो. माझे वडील ते एका वयाचे आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलेलं आहे आणि मला चांगलं आठवते की आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी किती पळालेत, मला कुठं मदत केली आणि मी देखील त्यांच्यासाठी केलेलं आहे. आणि काय माझं हे वय आपण म्हणतो ना, एक एज फॅक्टर मॅटर करतो की आज मी 31चा आहे, 32 रनिंग आहे मला. आणि मी आत्ता जर थांबलो बरोबर तर मी थांबलोच, थोडक्यात असं होईल. तर मला मी तर नाही थांबणार आणि मला त्यांच्यावर भरोसा आहे, ते मला थांबून पण देणार नाही. कमिंग बॅक टू पक्ष, बीजेपी मध्ये म्हणजे ह्याच्या आधी पण बीजेपी मध्ये होते, पण देन वाय बीजेपी? बीजेपी हॅज अ फ्युचर. ओके. ऍक्च्युली बीजेपी मध्ये मी 2014 मध्ये मी बीजेपी मध्ये प्रवेश केला आणि 14 नंतर मी जे बघतोय, जे झपाट्याने जो विकास कसा होतो आज आमच्या प्रभागात, मला सांगताना अभिमान वाटतो की आमच्या राटणी प्रभागामध्ये 4ही नगरसेवक बीजेपीचे होते. मी तुम्हाला एक डिफरन्स सांगतो, आणि बाजूच्या प्रभागामध्ये बीजेपीचे नगरसेवक नाही आहेत. सो मी इथले 4ही नगरसेवक बीजेपीचे असताना आम्ही एवढी कामं केली, जवळपास 400-450 कोटीची कामं आमच्या वार्डामध्ये झाली. दॅट्स अ बिग नंबर. या, आणि फक्त कामच नाही झाली, मीन्स रोडची कामं सगळे 90-95% रोड कॉन्क्रीटचे झाले. आणि एक कॉन्क्रीटचा रस्ता करताना आपली 2-3 कामं होतात. तर कॉन्क्रीटचा रस्ता करताना आपण पहिले ड्रेनेज लाईन चेंज करतो, नवी ड्रेनेज लाईन टाकली, नवीन स्टॉर्म वॉटर लाईन टाकली, नवीन अंडरग्राऊंड केबल्स टाकल्या, नवीन स्ट्रीट लाईट लावले, मीन्स LED लाईट्स लावले आम्ही स्ट्रीट लाईटचे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही कामं केली ना, एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं का झाली? कारण बीजेपी मध्ये ती ताकद आहे पक्षामध्ये. म्हणजे त्या विकासापुढं काहीच नाहीये, विकासापुढं नो रिलेशन, नो फ्रेंडशिप, नथिंग, फक्त विकास. मीन्स बीजेपीचा तो अजेंडा आहे. ओके. आणि देवेंद्रजी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. त्यांना तुम्ही जर म्हणत असाल की नाही मला फक्त नावाला पद पाहिजे, नाही. हाऊ इज युअर रिलेशन? तुमचं आणि त्यांचं रिलेशन कसं आहे? ही इज व्हेरी गुड फॉर मी. आणि खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र आहेत. देवेंद्रजी आणि माझे वडील एक चांगले जवळचे क्लोज फ्रेंड्स आहेत. आणि मी वारंवार आमच्या भेटी होतात, मी भेटत असतो देवेंद्रजींना. खूप चांगले. आणि आमची जेव्हा केव्हा भेट झाली त्यावेळेस रात्री 2, 3, 4 वाजता झाली. तर तुम्ही विश्वास नाही ठेवून, जो व्यक्ती अख्खा महाराष्ट्र हँडल करतो, आज तुम्ही जर दिवसभर तुम्ही आज फिरून आला, कुठं कामाला गेला, काहीतरी केलं, तर माणूस म्हणतो नाही का रे पडलं झोप लागते. आपण म्हणतो ना घरी गेलं कंटाळा. तो व्यक्ती अख्खा महाराष्ट्र सांभाळतो. आणि मी त्यांना 2:30 वाजता भेटलो, 3 वाजता देखील भेटलो बरेचदा. आमच्या वडिलांना मी जात असतो सारखं. तर त्यांच्या डोळ्यावरती तोच तेज असतो जो सकाळी उठल्यावर असतो. मग ते 24 तास कामं करतात. ही ट्रॅव्हल्स लॉट, खूप फिरतात ते. खूप मीन्स तुम्ही जर बघितलं तर आज पुण्यात उद्घाटन केलं की संध्याकाळी ते कुठं दुसरीकडे असतील, नगरला असतील, सकाळी परत कुठं तरी दुसरं. म्हणजे असा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभला, याचा एक अभिमान वाटतो ना. आणि ज्या माणसाला विजन आहे त्या माणसाच्या बरोबर नेहमी राहिलंच पाहिजे, मला तर असं वाटतं. कारण जर आणि एक यंग म्हणतो ना आपण, एक यंग मुख्यमंत्री आपल्याला भेटलाय. आणि असा मुख्यमंत्री मला नाही वाटत परत कधी भेटेल आपल्याला. जे देवेंद्रजींचं कॅरेक्टर आहे, जी त्यांची छबी आहे, आज महाराष्ट्रातले चाणक्य म्हणून त्यांना ओळखलं जातं, राजकारणातले चाणक्य म्हणून देवेंद्रजींना ओळखलं जातं. हे त्यांची जागा कोण नाही घेऊ शकत विजन बाबतीत, नाहीच. दिस इज ऑल अबाउट बीजेपी. आणि का सपोर्ट करताय हे ह्याचं क्लिअर आन्सर. हो, तुम्ही नो डिप्लोमॅसी. नाही, विजन इज इम्पॉर्टंट ना. राईट. जर ज्याचं विजन चांगलं माणूस त्यांच्यावर, हो का, जमीन जमला पैसा पाणी हे कुणाबरोबरच जात नाही. राईट. आज देवाने आम्हाला सगळं दिलेलं आहे. म्हणजे एक आजोबांनी सगळं टिकवलं, वडिलांनी टिकवलं, चुलत्यांनी. आमच्याकडे सगळे. आपण पैशासाठी राजकारणात येणं, ती पहिले एक म्हणायचे बघा ना, हा राजकारण पहिले नेते कसे होते, एक काळ होता त्यावेळेस नेते होते की नेता म्हणलं की त्याच्याकडे भरपूर पैसा. ज्यावेळेस तो नगरसेवक होतो
त्यावेळेस तो खूप गरीब असतो. तुम्ही मी रिअल फॅक्ट आहे. स्टेप्स बघा ना तुम्ही. नगरसेवक असताना तो मित्राला म्हणतो चलना फॉर्म भरायला जायचं. मित्राची गाडी घेतो चांगली, 10 गाड्या मित्रांच्या असतात, सगळे असतात. नगरसेवक झाल्यानंतर तो 6 महिन्याने बघतात तर त्यांनी फ्लॅट घेतलेला असतो. त्यानंतर 6 महिने तो गाडी घेतो, 1-2 वर्षांनी. ज्यावेळेस तो दुसऱ्यांदी फॉर्म भरायला जातो त्यावेळेस तो एकदम रुबाबात असा फुल पैशावाला असतो. तसं आम्हाला करायचं नाही ना. आत्ताची पिढी ती नाहीये. आता देवानी आत्ताची जी पिढी आहे ती पैसे कमवण्यासाठी मला नाही वाटत कोण आलं. आणि इट्स नॉट इझी ऑल्सो की तुम्ही जनतेच्या पैशावरती जर कोण लूट मारत असेल तर ते लगेच दिसून येतं. कमिंग बॅक करणार पण नाही. बरोबर. यंगस्टर्स जे आहेत ना, लाईक 18 to 35 ना, ह्यांचं जे वोटिंगचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त आहे. तुम्ही कसं कनेक्ट करता त्यांच्यासोबत? तुम्ही जे सांगता ना यंगस्टर्स, माझं एक ब्रीद वाक्य आहे, एक संधी युवा नेतृत्वाला, एक संधी राटणीच्या सर्वांगीण विकासाला. मीन्स ते एक टॅगलाईन बनवली आहे मुलांनी वगैरे, कार्यकर्त्यांनी. खऱ्या अर्थाने काय माहितीये का, आजचा जर तुम्ही वोटर बघितला, 70% ऑफ वोटर इज युथ. 18 ते 25-35 पर्यंत तुम्ही जे बघता ना, 70% मतदार हा आपला युवक आहेत. आणि एक युवकाला समजू शकतो. राईट. त्यामुळे युवा पिढीच्या राजकारणात येण्याची खूप गरज आहे. आणि मला देवेंजींवरती भरोसा आहे आणि पक्षावर देखील भरोसा आहे की आपल्याला लॉंग टर्म चालायचंय. तर आजचा वोटर आपल्याला कळलं पाहिजे. आज जर एका विचाराचे जर 2 जण समोरासमोर आले, 2 यंगस्टर जर समोर भेटले, तर त्यांचं डिस्कशन काय होऊ शकतं, त्यांना काय पाहिजे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय सुविधा पाहिजे. आज प्रत्येकाला असं नाही की त्यांना मीन्स पहिला काळ वेगळा होता. आपण म्हणतो जुन्या विचाराची लोक ही वेगळी झाली. आणि आता जी आहेत, आता युवा पिढी बाहेर आली पाहिजे ना राजकारणात देखील. युवा पिढीला चांगली संधी भेटली पाहिजे. कारण आपला वोटर्स मेन 70% जर आपला मतदार जर युवक आहे तर भविष्यात राजकारणासाठी पण एक युवा चेहऱ्याची गरज पडणार आहे. बरोबर. तर त्यामुळे मी युवकांशी संपर्कात कंटिन्यू कसा राहतो हे तुम्ही मला विचारलं. माझ्याकडे नवरात्रीचे माझे दरवर्षी कार्यक्रम असतात. माझ्याकडं वेगवेगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होतात. क्रिकेट ग्राउंड आहे माझं, तिथं क्रिकेटच्या मॅचेस होतात. आत्ता देखील एक नेक्स्ट वीक माझी एक मॅच आहे, परत क्रिकेटची मॅचेस. मागं कबड्डीच्या मॅचेस घेतल्या होत्या मी. वेगवेगळ्या कराटेच्या मॅचेस घेतो. हो. तर स्पोर्टी मी थोडं जरा आहे, आवड आहे स्पोर्ट्सची. तर असं मी करत एक युवांशी चांगला संपर्कात राहिलोय. आणि इथून पुढे देखील राहावंच लागणार आहे मला, आणि मी राहणारच आहे. पण असं नाही की याच्यामुळे युवक जवळ आहेत म्हणून आपले वडीलधारी सगळे लांब होतील, असं नाहीये. पण माझा सांगायचा उद्देश असा आहे की आज काय पाहिजे हे एक युवा ठरवतो. बरोबर. आज जर घरातला पण डिसिजन काय होतं माहितीये का, जुने विचार राईट हे वेगळे असतात. पण आजच्या पिढीला काय पाहिजे, आजची जी जनता आहे, आजची जी आमची राटणी आहे, ह्यांना काय पाहिजे, राटणीकरांना काय हवंय, हे त्यांच्यावर बॉन्डिंग असणाऱ्या माणसालाच ते सांगू शकतील. बरोबर. हा ठीक आहे, तुमची सिनियरिटी इज व्हेरी गुड. जर समजा तुम्ही सिनियर आहात, आज माझे आजोबा बाहेर आले तरी लोक पाया पडतील, बोलतील, आदर करतील. पण ते हक्काने त्यांना बोलू शकत नाही ना. एक भीती राहते, एक दडपण राहतं मनावर, अरे आपण ह्यांच्यावर कसं बोलायचं. कारण वयाने मोठा असतो माणूस समोरचा, मग थोडं दडपण राहतं मनावरती की मी माझा प्रॉब्लेम ह्यांना कसं सांगू. मग त्यामुळे तुम्हाला तुमच्या वयाचा माणूस आला तर तुम्ही काय करता, दादा एक माझं छोटं काम होतं, माझं असं ऍडमिशन करायचंय माझ्या भावाचं, माझं हे करायचंय, माझ्या इथं लाईट गेलीये, माझं हे झालं. एक हक्काने बोलता येतं ना. बरोबर. कारण एज फॅक्टर खूप मॅटर करतो, खूप. आणि माझ्या राटणीचा एक 70% मतदार हा 40ल्या आतला आहे. मग त्यांना समजून घेणारा पण, येणारा नगरसेवक पण त्यांच्या विचारातच पाहिजे. हे माझी इच्छा पण आहे, माझी नाही तर राटणीच्या खूप साऱ्या युवकांची पण इच्छा आहे. त्यांनी मला बरेच जण म्हणतात की आता आपल्याला कोणतरी आपल्यातला पाहिजे. मी त्यांना आम्ही हक्काने फोन करू शकतो, ज्याला हक्काने आपण म्हणतो ना की एक ताकद असते की बाबा अर्ध्या रात्री फोन करू शकतो. बरोबर. दादा असं झालं, मला मदत पाहिजे, दादा तसं झालं, दादा लाईट गेली, हक्काने एक होतं ना. त्यासाठी युवकांची मला वाटतं की येणाऱ्या भविष्याच्या राजकारणात
युवकांची खूप गरज आहे. पण मला असं वाटतं तुम्हाला अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आता हेच जे युवक आहेत 18 to 35 वॉट एव्हर एज, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही आता चांगली बाजू आहे. आता मी तुम्हाला एक बॅड पॅच सांगते. जे लोक कॉर्पोरेटमध्ये वर्क करतात किंवा वेर एव्हर, असं काही नाही, कॉर्पोरेटमध्येच आहेत, स्कूलिंग आहे, कॉलेज, सॉरी नॉट स्कूलिंग बट कॉलेजेस, तर त्यांचा एक मिथ आहे की वोटिंगच्या दिवशी सुट्टी असते, ते गायब असतात. तर त्यांच्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एक चांगला मोलाचा संदेश द्यायचा आहे की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर चांगलं काहीतरी बघायचं असेल तर तुम्हाला त्या दिवशी एस्केप होण्याची अजिबात गरज नाही आहे. नाही, डेफिनेटली माझी तर सर्व, म्हणजे माझ्या राहटणीच्याच नाही तर सर्व या महाराष्ट्राच्या जनतेला, भारतातल्या प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की मतदानाचा हक्क कधीच गमावू नका. असं तुमचं एक मत खूप काही करू शकतं. बरोबर आहे. मतदान तुम्ही चांगल्या व्यक्तीला केलं तर तुमची कामं देखील तशी होईल. नाहीतर काय होतं, आपण जसं तुम्ही बोललात, मी खूप बघितलं असं की बाबा हा उद्या मतदान आहे, सुट्टी आहे, चला आपण जाऊ महाबळेश्वरला जाऊ, चला लोणावळ्याला जाऊ, असं नाही. परत पुढे मागे पण सुट्ट्या घेतात. वोटिंग केलं पाहिजे, प्रत्येकाने बाहेर पडलं पाहिजे. आज जर आपला युवक बाहेर पडून वोटिंग करायला लागला तर देश कुठल्या कुठं पोहोचन. कारण आज तुम्हाला खरं सांगतो की फ्युचर काय आहे हे आपले युथ आहेत, आणि जर फ्युचर ब्राईट पाहिजे तर सर्व युवा पिढींनी मतदान केलं पाहिजे. युवा पिढीच नव्हे, सर्वांनीच मतदान केलं पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं 40च्या पुढचे जे आहेत, जे युवक ना, आपण वडीलधारी जे आहेत आपले, त्यांनी पण मतदानाला बाहेर पडलं पाहिजे. त्यांनी उलट मुलाला सांगितलं पाहिजे, सुनाला मुलाला सांगितलं बाहेर फिरायला नका जाऊ, पहिलं मतदान करा मग जावा. बरोबर. का ते 40च्या पुढचे जरी असतील ना, त्यांच्या मुलांच्या फ्युचरसाठीच ते करतात. ते उद्या जर चांगला नगरसेवक निवडून आला, चांगला आमदार निवडून आला, चांगला खासदार निवडून आला, तर भविष्यात येणाऱ्या जे काही अडचणी असतील ते तुम्ही हक्काने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. ऑफकोर्स. तर त्यामुळे माझी सर्व युवकांनाच नाही तर प्रत्येक मतदारांना विनंती आहे की तुम्ही मतदान करा. मतदानाचा दिवस हा तुम्हाला दिलाय मतदान करण्यासाठी, तुम्ही नक्की मतदान करा. मला तर असं वाटतं बॅन व्हायला पाहिजे त्या दिवशी सगळ्या सुट्ट्यांच्या प्लेसेस. नाही, बॅन मीन्स काय माहितीये का, एक दिवस असं येईल ना, जर हे असंच चालत राहिलं, आज जर तुम्ही रेशिओ जर बघितला मतदानाचा, आता कुठं आपण 60-65% पर्यंत पोहोचतोय. राईट. पहिलं होतं, पहिले आता खूप जण म्हणजे बाहेर पडायला लागलेत मतदानाला. मग तेच ना, हा जो पॉइंट आहे ना एस्केपचा, की ऍक्च्युली हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की लोक लिटरली सुट्ट्या टाकून फिरले जातात. नाही, पण आता माझ्या मते की बघा, देश हा एका मतात आहे, ज्याचं वोटिंग मीन्स म्हणतो ना आपण, प्रत्येकाचं वोटिंग इम्पॉर्टंट आहे. परत उद्या जाऊन तुम्ही असं म्हणसान की अरे राव, ह्याला आम्ही निवडून आणला, ह्याने माझं काहीच काम नाही केलं, ह्याच्या ऑफिसवर मी जाऊन बसायचो, ह्याने काहीच काम नाही केलं. अरे तो चुकीच्या माणसाला निवडून आणलो, कसं तुझं काम करेन? नाही, परत मग मतदानाच्या दिवशी कुठं होतं, नाही मी मतदानाला फिरायला गेलतो, हे नाही ना. तुम्ही मतदान करतानाच विचार करून करा की कोण तुमच्या मदतीला येईल, कोण तुम्हाला अर्ध्या रात्री मदतीला येईल, कोण तुमच्या घरच्या सामाजिक जी कार्य असतील, तुमचे कुठलेही तुमच्या प्रभागात होणारी रस्त्याची कामं असतील, कचऱ्याच्या समस्या असतील, तुमच्या इतर कुठल्या जरी मदती असतील, तर कोण तुमच्यासाठी धावून येईल, तुम्ही त्यांना मतदान करा ना. उद्या परत आपणच आपलं तोंड सोडत घ्यायचं, बस जा रहे, मग नंतर म्हणायचं परत की यार उस दिन गाया रहता ना वोटिंग को तो बहुत अच्छा हुआ रहता, आज ये नहीं रहता. होतं ना असं. खूप माझे मित्र पण म्हणतात ना, राव त्या दिवशी चुकलं माझं, मतदानाला जर गेलो असतो ना, ह्याला कुठंतरी थोडा तरी फटका बसला असता. मग तेच नंतर पछतावा करण्यापेक्षा तुम्ही आज मतदान करा, मोठ्या संख्येने बाहेर पडा. मित्र आमच्या इथं तापकीर नगरला राहण्याला दर प्रत्येक इलेक्शनला सांगतो मी जर कोणाला सांगायला गेलो ना मतदान झालं का, त्यांना सांगतो शेजारच्याला पण सांगा. जसं महिलांचं आजकाल कसं असतं की एकमेकींबरोबर गप्पा मारत निघतात, महिलांनी पण बाहेर पडताना सांगायचं काय झालं, तुझं झालं का ग मतदान, हा मग झालं, चला आपण जाऊ, दोघं आपण करून, असं करून बाहेर काढा प्रत्येक, तर त्याचा बेनिफिट आहे आपल्याला. राहटणीमध्ये म्हणजे तुम्हाला असं म्हणजे वॉट एव्हर, ओके, यू हॅव युअर ओन व्ह्यूज. राहटणी आधी कशी होती, ओके, अँड तुम्ही राहटणीला नेक्स्ट 5 years मध्ये कसं बघताय?
राडणी 2017ला आम्ही बघितले, ज्यावेळेस आम्ही इलेक्शनमध्ये उभं राहिलो. आमचे राडणीकर अक्षरशः गढूळ पाणी पित होते. आळ्या आल्या त्या पिण्याच्या पाण्यामध्ये. ड्रेनेजचे पाईप्स फुटले होते. ड्रेनेजचे पाईप्स आणि पिण्याच्या पाण्याचे पाईप्स हे फुटून हे पाणी एकत्र प्यायला जायचं. सिरियसली. आणि ते पाणी आम्ही बॉटल्समध्ये घेऊन आम्ही आयुक्तांचे आंदोलन केलं, खूप काही केलं. कारण मी तुम्हाला जसं म्हणलो, आमच्या आजोबा तिथले प्रथम नगरसेवक 1986ला. आणि तुम्ही एक विचार करा की 1986ला आमच्या आजोबांनी जी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली होती ती आता 2017 नंतर आमच्या आईंनी चेंज केली. ती 86 ते 2017 पर्यंत तीच पिण्याची लाईन होती. म्हणजे 30-35 वर्ष. हो. आणि ती सडली होती. आज जर तुम्ही एक उदाहरण घेतलं, तुमच्या हातातलं समजा आता वॉच घ्या, तुम्ही काहीतरी घ्या तुमचं, आणि तुम्ही फक्त मातीत टाकून द्या. 10 दिवसांनी तुम्ही आले, 20 दिवसांनी, महिन्याने आले तर ते गंजलेलं दिसतं, करोजन येणार त्याला. या पाईपलाईन अक्षरशः सडल्या होत्या आणि आमच्या राटणीकरांना गढूळ पाणी प्यायला येत होतं 17च्या आधी. त्यानंतर मग आम्ही सगळ्या पाण्याच्या लाईन सगळ्या चेंज केल्या. ओके. मीन्स जेवढी पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स होत्या आम्ही 90% पाण्याच्या लाईन चेंज केल्या. ड्रेनेज लाईन, जो मेन प्रॉब्लेम होता, ड्रेनेज फुटले होते. ओके. ड्रेनेज लाईन मध्ये घुशींनी बिळ केली होती. आणि काय होतं, कधी कधी भाडेकरी वर्ग जो असतो तर ते काय करतात, भांडी घासता घासता खरकट आपलं तिथंच ड्रेनेजमध्ये टाकतात. मग ते ड्रेनेज लाईनमध्ये ते खाद्याचं, जसं आपण म्हणतो ना, आपण पत्र्यावरती भाकरीचा तुकडा टाकला, राईट, कावळा बरोबर ते येतो तिथून तो खाऊन जातो, तसं ते ड्रेनेजमध्ये जर अन्न गेलं, सगळं ते गेलं पाईपला, तर घुशी उंदरं लागून ती अख्खी ड्रेनेज लाईन फुटली होती. आणि ते पाणी मिक्स होऊन प्यायला जायचं. एवढी वाईट परिस्थिती राटणीकरांनी बघितली आमच्या राटणी काळेवाडी तापकीरनगरच्या लोकांनी. मीन्स रस्ते जर तुम्ही बघितलं, माझी सोशल मीडिया चेक करा एकदा तुम्ही, 2017च्या आधीचा पोस्ट. मीन्स एका रस्त्याला मी काहीतरी काढलं होतं, काहीतरी 45 खड्डे, 500 मीटरच्या रस्त्याला 45 खड्ड्यांचं माझ्याकडे बॅनर होतं. त्यावेळेस आम्ही बॅनर घेऊन पालिकेच्या बाहेर बसलो होतो. ओके. 2017च्या इलेक्शनला ते खड्डे आम्ही मोजले होते, ऑन पेपर मोजले होते, प्रत्येक कॉलनीचे खड्डे आम्ही. तर त्यातला एक रस्ता होता, 45 खड्डे होते. हायेस्ट 45 हायेस्ट. पण जे लोएस्ट आहे ना, तो पण 25च्या खालचा नव्हता रोड. 25 एवढे खड्डे होते. मीन्स आज जर तुम्ही राटणी बघितली, तुम्हाला 90-95% कॉलन्या आमच्या कॉन्क्रिटीकरणाच्या दिसते तुम्हाला. कॉन्क्रिटीकरणाचा बेनिफिट असा आहे की ते तुमचं लॉंग टर्म चालतं. तुम्हाला 10-15 वर्ष, मिनिमम 15 वर्ष तुम्हाला काय बघायची गरज पडत नाही मागं. आणि ड्रेनेज लाईन चेंज केलं, पाण्याची लाईन. प्रॉब्लेम काय आहे राटणीमध्ये आता? काय माहितीये, आम्हाला जसं 17ला आम्ही निवडून आलो, आमची आई निवडून आली 17ला. 17 ते 22चा काळ त्यांचा होता. मध्ये कोरोना आला, तर 2-2.5 वर्ष त्यात वेस्ट गेले. पण तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केली आम्ही. आत्ताचे प्रॉब्लेम काय, काही जे डीपी रोड्स आहेत, काही ज्या आरक्षित जागा आहेत, प्लेग्राऊंड्स आहेत. आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान आमचे ते एक आहे, अजून एक उद्यान पाहिजे नाही आम्हाला. ते राटणीच्या काही भागाला ते सोपं पडतं, पण जे तापकीरनगर, ज्योतिबा नगर, श्रीनगरचा जो भाग आहे, ह्याला लगत एक कुठंतरी एक आम्हाला गार्डन करायचंय. ओके. ग्राउंड पाहिजे नाही. आज पाहिलं तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं, मला थोडा स्पोर्ट्सची आवड आहे मला. तर आज माझ्या इथं टर्फ आहे. ओके. तर एक सरकारी ग्राउंड नाहीये, तर ग्राउंडची गरज आहे, गार्डनची गरज आहे. काही ज्या कचऱ्याच्या समस्या आहेत, ज्या आम्ही त्यावेळेस जे तुम्ही बघितलं राटणीचे, माझ्याकडे खूप फोटोज व्हिडिओज आहेत 17च्या वेळेसचे, एवढे कचऱ्याचे ढिगारे होते. आता कमी झालेत, आता पण आहे, मी नाही म्हणत नाही, आता पण आहेत. पण जो नंबर त्यावेळेस होता ना, तो आता खूप मीन्स एकदम कमी झाला. आणि कचऱ्याचे ढिगारे होतात का माहितीये तुम्हाला? काय होत असतील? उचलत नाहीत कचरा. मग सिंपल कारण आहे, कचऱ्याच्या गाड्या रोज येतात. आमच्या आईंनी महानगरपालिकेत कचऱ्याच्या गाड्या वाढून घेतल्या वॉर्डासाठी, आणि कचऱ्याच्या गाड्या डेली येतात, त्यात असं काय हे नाही. पण काय होतं माहितीये,
आपण सकाळी कचऱ्याच्या गाड्यांचा टायमिंग स्लॉट असतो त्यांचा बरोबर आहे. की 6 ते 8 इथपर्यंत, 7 ते 8 हा भाग राईट टप्पे राईट असतात राईट त्यांचे. राईट. तर सकाळचं काय होतं, गंमत अशी आहे की महिला आपल्या गृहिणी असतात त्या बिचाऱ्या कष्ट करतात, दिवसभर कामाला जातात, त्यांचे मिस्टर कामाला जातात, पाठ उठतात, पाठ उठून पाणी भरतात, काही काही पाणी भरलं, स्वयंपाक करायचा, नवऱ्याचा डबा, मुलाचा डबा, नवरा कामाला जाणार, मुलाला शाळेत सोडवायला जावं लागतं. मग ते काय करतात, सगळं कामं उरकली, नवरा कामाला जातो, म्हणतो चल तुला मुलाला शाळेत सोडतो, आणि जाता जाता ती म्हणते हो थांबा एक काम करा ना, जाता जाता एवढा कचरा टाका ना. मग ते काय करते, पिशवीत भरून देते, नवरा जाता जाता काय करतो, अशी ती पिशवी फेकतो त्या डिगावरती, तो जातो कामाला निघून. मग नवरा गेला की महिला काय परत थोडा वेळ आराम करते, कारण कचऱ्याच्या गाडीचा टायमिंगच असतो ना सकाळचा 10च्या आतमध्ये. मग लेडीज कधी कधी परत आराम करतात. मग हे काय टायमिंग स्किप झाल्यामुळे, नाही टायमिंग स्किप नाही म्हणता येतं त्याला, एक त्यांना युज टू झाले की जाता जाता पिशवी फेकून द्या, मीन्स परत इथं गाडी आल्यानंतर परत खाली उतरून जा, मग कचरा टाका, त्यापेक्षा आपण आराम करू. मग ते काय करतात, मुलगा शाळेत गेला, नवरा कामाला गेल्यानंतर ते आपला कचरा ते टाकून देतात. त्याचं खरं ते चुकीचं आहे, पण काही हॅबिच्युअल आहेत त्यासाठी, काहींना ती रोजची सवय. आज मी संध्याकाळचं बघतो ना, मी लोकांना अडवलं अक्षरशः. आज हॉटेल्स झालं, शॉप्स झाले, बरेचसे लोक असे दिवसभराचा वेस्ट कचरा आणायचा आणि आणला की राटणी फाट्या आणून टाकला, आणला की त्यांनी कुठंतरी एखादा डेक बांधला की तिथं टाकला. ही लोकांची पण थोडी चुकी आहे. त्यांना काय करायचं, फक्त तो कचरा आपला आहे असा आपला डब्यात ठेवणे, सकाळी कचऱ्याची गाडी आली की ती टाकणे, एवढंच फक्त एक. पण ते पण थोडं जरा स्ट्रिक्ट करू लवकरच. आता या इलेक्शन नंतर आम्ही ठरवलंय की तो मुद्दा पण एकदम क्लिअर करायचा. कचऱ्याचा जो 30% जो प्रश्न उरलाय तो पण उरकून टाकू लवकरच. म्हणजे कुठेतरी बदलाव आणायचा असं म्हणतो 100%. आता बऱ्यापैकी आणलाय, आता थोडा राहिलेला करायचा. म्हणतात ना, सपने तो बहुत देखे थे, कुछ पूरे हो गए, कुछ अधूरे सपने बस अभी पूरे हो गए, इसके लिए आपकी साथ चाहिए. खूप स्वप्न बघितली होती, बघतोय, बघेल पण राटणीसाठी. त्यातली 17 ते 22 पर्यंत आम्ही बरेचशी स्वप्न पूर्ण करू शकलो. राहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला माझ्या राटणीकरांची साथ पाहिजे, आणि त्याच्यानंतर आम्ही ती स्वप्न पूर्ण करू शकतो. राजकारणामध्ये असा कधी सीन होतो का, सीन इन द सेन्स, कधी असं वाटतं का आता नाही, आता वास, असं झालंय कधी, किंवा एखादं इमोशनल मोमेंट की तिथे असं वाटलं की स्टॉप? ज्यावेळेस स्वर्गीय लक्ष्मण भाऊ गेले त्यावेळेस वाटलं होतं की नको आता बस. बाय द वे, ही वॉज अ ग्रेट पर्सन. ही वॉज अ ग्रेट पर्सन आणि नेक्स्ट लेवल, आणि त्यांच्यासारखं त्यांचं स्थान कोण घेऊ शकत नाही. कारण मी आज जे काय ते भाऊंमुळे, स्वर्गीय लक्ष्मण भाऊंनी मीन्स मला जे स्थान दिलं, मी इथपर्यंत पोचू शकलो. माझ्या मागे जे खंबीर एक हात ठेवला माझ्या पाठण्यावरती की राज तू कर. माझे कुठल्याही अडचण मला कधी जाणवली नाही त्यांच्यामुळे की मी अडचणीत आहे म्हणून. आणि ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी असं वाटलं की बस आता आपण यातनं बाहेर पडू. पण नंतर त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप असतील आणि त्यांचे बंधू शंकरभाऊ असतील, ह्यांनी मला परत तीच ताकद दिली. म्हणजे त्यांचे आणि तुमचे चांगले रिलेशन्स आहेत, लाईक फॅमिली टाईप. हो, वी आर अ फॅमिली. आणि भाऊ असतील, शंकर भाऊ असतील, अश्विनी वहिनी असतील, यांनी प्रत्येक कार्यकर्ता फॅमिलीसारखा जपलेला आहे. त्यामुळेच ते इथपर्यंत पोचलेत. वहिनींनी मला खूप खूप साथ दिली त्यानंतर. आणि शंकर भाऊ मला अजून पण माझ्या मागं खंबीरपणे उभे आहेत. आणि त्यांनी मला मीन्स एक काय होतं, यंग आहेत ना, म्हणजे जसं तुम्हाला मी मगाशी बोललो की एक यंगस्टर आमदार आहे आपला, आणि त्याच्यावर त्या जोशाने आपण बोलू शकतो, हक्काने मी त्यांना बोलू शकतो की भाऊ मला असं पाहिजे, भाऊ असं झालं, भाऊ तसं झालं. तर भाऊ नेहमी मला उभं राहतात माझ्या पाठीशी. मीन्स भाऊंनंतर त्यांनी मला कधी असं होते, मला कधी कधी भाऊंची आठवण खूप येते. पण शंकर भाऊंना बघितल्यावर असं वाटतं की हे आपण म्हणतो ना की त्यांच्यानंतर त्यांनी जागा त्यांची व्यवस्थित सांभाळली. त्यामुळे मला थोडं अभिमान वाटतो की बाबा हा
हे करण्यावाला कोई तो उनके पीछे. म्हणून मग परत आपलं आईच्या रूटला आपण चाललोय. म्हणजे ते त्यांच्यासोबतचा जो क्राऊड होता तो एक त्यांच्यामध्ये एक वेगळी स्पिरिट होती, पॉवर होती, एनर्जी होती आणि लोक म्हणजे खूप सपोर्ट होता त्यांना. आणि यंगस्टर्स म्हणा किंवा सगळे एज ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट चांगले होते त्यांचे. लक्ष्मण भाऊ एक नेक्स्ट लेवल माणूस होते, त्यांच्यासारखं कोणच नाही. एखादा क्षण आठवतो त्यांच्यासोबतचा म्हणजे अस्मरणीय असं काही? अस्मरणीय क्षण म्हणजे भाऊ आजारी होते. माझा बर्थडे होता त्या दिवशी. ओके. 30 सप्टेंबरला माझा बर्थडे असतो आणि भाऊ आणि मी, माझा असा कुठला बर्थडे गेला नाही की मी तो भाऊन विना केलाय. अच्छा. भाऊ त्यावेळेस खूप आजारी होते आणि नितीन गडकरी साहेब येणार होते. ओके. तर मी दुपारी शंकर भाऊंना मी भेटलो. शंकर भाऊ मला म्हणले की राज दुपारी तू घरी ये, गडकरी साहेब येणार आहेत, तुझा बर्थडे. म्हणलं येणारच आहे, भाऊंना पण भेटायचंय. घरी गेलो, गडकरी साहेब भेटले, भाऊ भेटले, सगळं झालं. साहेब निघाले, साहेब गेले, मग आम्ही परत आपलं बसलो सगळे. आणि जे पिंपरी चिंचवडचे बरेचसे सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी बरेच जण बसले होते. आणि एक बॉस चेअर असते, टेबल असं त्यांच्या हॉलमध्ये टेबल होता जेवणाचा. भाऊ बॉस चेअरवरती बसले होते तिथं. आणि एवढ्या लोकांमध्ये पण भाऊंनी कुणाला विचारलं नाही. भाऊंनी मला आवाज मारला, अरे राज तू का रे येत नाही, किती दिवसांनी दिसला, काय येत नाही तू, बाकी काय चाललं तुझं, बरं आहे ना. मीन्स एवढ्या लोकांमध्ये पण आपल्याला त्या माणसाने विचारलं. आणि आजारी होते ना ते, खूप आजारी होते. मीन्स माझ्या होतं जायच्या 1-2 महिना आधीचा विषय. लास्टला पण त्यांची खूप तब्येत खराब झाली होती. आणि त्यावेळेस माझ्याकडे अजून फोटो व्हिडिओ आहेत त्याचे, त्यावेळेसचे फोटोज आहेत, व्हिडिओ नाही आहेत. त्यावेळेस टचकेने डोळ्यात पाणी आलं की आपला नेता आजारी असून पण आज विसरला नाही आणि एवढ्या लोकांमध्ये पण आज आपल्याला आवाज मारून बोलवतो. त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं, खूप डोळ्यात पाणी आलं होतं. मी शांत झालो, म्हणलं भाऊ आहे सगळं व्यवस्थित, एकदम असं तसं. मग शंकर भाऊंनी माझ्या गळ्यात हात टाकला होता त्यावेळेस. मी त्याच्यानंतर बाहेर पडतो नाही, पण त्यांनी मला कधी भाऊंची उणीव भासून नाही दिली. मीन्स अजून पण नाही देत शंकर भाऊ कधी हक्काने. तो एक असं वाटतं की भाऊंची छबी आम्ही त्यांच्यात बघतो. जसे भाऊ वागायचे, भाऊ जसे आम्हाला जवळीक ठेवायचे, भाऊ जशी आम्हाला ताकद द्यायचे, सेम तसंच शंकर भाऊंचं देखील वागणं आहे. आणि अश्विनी वहिनींनी पण त्याच लेवलने मला ताकद दिली. अश्विनी वहिनी अजून पण कधी जरी काय वाटलं तरी मी वहिनीला हक्काने फोन करू शकतो. तर वहिनी मला नेहमी ताकद देतात. वहिनी मला नेहमी सांगतात, राज तुला काय लागलं तर मला सांगायचं, राज असं, राज तसं. प्रभाग रचना झाली, आरक्षण सोडत झाली, वहिनींचा मला पहिला फोन. आणि वहिनींचा फोन, कसं झालं प्रभाग रचना, म्हणलं वहिनी असं असं झालं, तू काय टेन्शन घेऊ नकोस, मी आहे, तुला काही जरी वाटलं तरी तू मला सांग. अश्विनी वहिनींचा माझ्या इथपर्यंत विश्वास आहे. मला म्हणले तू टेन्शन घ्यायचं नाही, तू लढ, बाकी मी बघते सगळं, मी आहे. त्याच्यानंतर लगेच शंकर भाऊंला पण भेटलो. शंकर भाऊंनी आवाज मारला. एक सगळी लोक होती, चांगले आठवण आहे मला, चांगली. आता लेटेस्ट आहे, एक लास्ट 2 days. तर मी शंकर भाऊंच्या ऑफिसमध्ये गेलो, थांबलो होतो, आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी दरवाज्यातनं आतमध्ये आलो, तर भाऊ मला नगरसेवक या आतमध्ये बसा. म्हणलो भाऊ, मग भाऊंच्या पाया पडलो, भाऊंना भेटलो, बसलो साईडला. मीन्स हे म्हणतो ना आपुलकीचं नातं असते, हे असंच नाही प्रत्येकाबरोबर ते तसं नाही वागू शकत. जिथं मन जुळतात, जिथं बॉन्डिंग चांगलं असतं, ज्याच्यावर विश्वास असतो त्याच्याबरोबर त्यांचं हे वागणं आहे. त्या अभिमान वाटतो की बाबा हा शंकर भाऊंकडे बघितलं अजून पण असं वाटतं की हाय, भाऊंची छबी त्यांच्यात दिसून येते. वहिनींना बघितलं तर एक पॉझिटिव्ह वाईब्स येते की बाबा हा भाऊंचे धर्मपत्नी आहेत. मीन्स आपल्या मागे भाऊ आहेत खंबीरपणे. ही दोघांचं आशीर्वाद माझ्या मागे स्ट्रॉंगपणे उभा राहिले ज्यावेळेस लक्ष्मण सर नव्हते. त्याच्यानंतर पण ते म्हणजे एक असतं ना की त्यांनी एवढं सगळं सांभाळलं, तर मग ही गोष्ट मी कशी करू शकते. मग त्यांचं अश्विनीताईंचं एक
नेक्स्ट लेवलचं थोडंसं आहे की त्यांना कुठेतरी महिलांबद्दल पण वाटतंय. त्यांनी संघर्ष पहिल्यापासून बघितलाय, त्यांनी भाऊंबरोबर खांद्याला खांदा लावून कामं केलेत. मला त्यांची एक आठवण तुम्हाला सांगायची म्हणजे आम्ही तर कधी भेटलो नाहीये, पण एक कार्यक्रम होता लास्ट इयर, आय थिंक दहीहंडी होती आणि पथक होतं तिथे, मी पण पथकामध्ये. तर आम्ही जस्ट असं थांबलो होतो, एक दुसरं पथक चालू होतं तिथे, आम्ही सगळेजण बघण्यासाठी थांबलो होतो. आणि आता एक असतं ना की आता आमदार हे सगळे एक नेक्स्ट त्यांचा ऑरा वेगळा असतो, तर त्यांच्यासोबत सगळे पोलीस इन्व्हॉल्व होते, बॉडीगार्ड्स होते. आणि आता ऑब्व्हियसली ते आपल्याला ओळखत नाही, आपण तर त्यांना ओळखतोय. आणि मी असं एकदम हात असं केला आणि ताई म्हणलं नमस्कार असं केलं. म्हणजे त्यावेळेस मला इतकं छान वाटलं की लाईक शी केम टू मी आणि असं पाठीवर हात टाकला आणि इतकं छान फील झालं मला की एखादी एवढी मोठी व्यक्ती आपल्याला आपण हात देतो आणि शी इज लाईक येस आय नो यू. खूप छान वाटलं होतं मला त्यावेळेस. अश्विनीताईंचं जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा वाटतं की पाठीशी उभेत. असं कधी मला कमी भासवली नाही त्यांनी की बाबा नाही. असं कधी आपण म्हणतो ना, काही लोक असतात की कामापुरता या तुम्ही, इलेक्शन आलं की तुम्हाला फोन करणार, इलेक्शन आलं की बोलवणार. पण नाही, अश्विनी वहिनी पण तशा नाही आहेत आणि शंकर भाऊ पण तसेच नाहीत. इलेक्शन झालं तरी आमच्या मागे उभे राहतात. कधी इलेक्शन असू नसू होताना दे डोंट केअर. एकदा तुमचं बॉन्डिंग झालं, एकदा तुम्ही विश्वासात असाल, तुम्ही जर व्यवस्थित वागलात, तुम्ही जर व्यवस्थित सगळं केलं, त्यांना फक्त एवढं कळलं पाहिजे की हा निस्वार्थी आहे. बरोबर, निस्वार्थी म्हणजे. आणि मी एकनिष्ठपणे लक्ष्मण भाऊंचं काम करत आलो. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, मग नंतर त्यांच्या पत्नींचं मी काम केलं. त्यानंतर शंकर भाऊंना तिकीट गेलं, मी शंकर भाऊंचं बिन त्याच कष्टाने काम केलं. मग असं कधी असं मी, आणि आमच्या रक्तात आहे एकनिष्ठपणा. आम्ही ज्याच्याबरोबर राहिलो कधी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार, नाही तर नाही. आता सध्या शहर अध्यक्ष जे आहेत भाजपचे, त्यांचे आणि तुमचे रिलेशन्स कसे आहेत? शत्रुघ्न बाप्पू काटे आत्ताचे शहर अध्यक्ष आहेत आणि ते पण यंगस्टर. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही आहेत सोबत. नाही तुम्हाला म्हणलं ना की यंगस्टर आहेत, राईट. आणि माझं बॉन्डिंग यांच्याबरोबर काय एवढं होतं की ते यंग आहे ना, आपला लीडर यंग आहे, आपला आमदार यंग आहे, आपला मुख्यमंत्री यंग आहे, आपला काय म्हणतात त्याला प्रदेशाध्यक्ष यंग. म्हणजे तुम्ही वरतून खालपर्यंत बघा ना, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस CM यंग, रवींद्रजी चव्हाण स्टेट प्रेसिडेंट ऑफ BJP यंग, शत्रुघ्न बापू काटे प्रेसिडेंट ऑफ BJP पिंपरी चिंचवड यंग, MLA महेशदादा लांडगे असतील, अमितजी गोरखे असतील, शंकर भाऊ जगताप असतील, यंगस्टर येते. यंग ह्यांना बघून एक मनात इच्छा वाटते की अरे काम करायचं असं, आम्ही पण करू शकतो. म्हणजे आता यंगस्टरची गरजच नाही, हेच फ्युचर आहेत BJPचं म्हणा किंवा महाराष्ट्राचं म्हणा, की ह्या वयात ह्या स्टेजला उभे आहेत. पुढे जाऊन अजून 15 वर्षांनी ते एक वेगळ्या लेवलला असतील. हेच फ्युचर आहे ना. भविष्य पाहिजे तर तुम्हाला युवक पाहिजेच ना. म्हणजे ह्याचा अर्थ तिकीट फिक्स आहे बॉस? नाही तसं नाही. व्हॉट डू यू थिंक? काय कितपत विश्वास आहे की मी तुम्हाला बघितलंय की फक्त इलेक्शन्स पुरतच सोशल मीडिया वा इट्स नॉट लाईक दॅट, आधीपासून कामं करत आलेली व्यक्ती आहे. तर काय म्हणायचंय, ह्यावेळेस तिकीट भेटेल का नाही, ह्याचं उत्तर पाहिजे. ह्यावेळेस तिकीट भेटेल का नाही? मी एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. मी ज्या पक्षात काम करतो तो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, आणि हा पक्ष युवकांना संधी देतो. हा पक्ष कामाला महत्त्व देतो. या पक्षाचे 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 सर्वे होतात वेगवेगळ्या लेवलचे. ओके. जर तुम्ही खरंच कॅपेबल असाल तर तुम्हाला तिकीट जातं, जर तुम्ही कॅपेबल नसाल तर तिकीट जात नाही. आणि माझं पण मत तेच आहे, मी जर कॅपेबल असेल तर मला तिकीट 100% पक्ष देणार. मग कोणी काही करू, म्हणजे
नेक्स्ट लेवल आहे. तुम्ही काही करा, कुठूनही सेटिंग लावा, काही करा, जर तुम्ही कॅपेबल नाही ना तुम्हाला तिकीट नाही. आणि इथं तिकीटसाठी कोणाला काही द्यावं लागत नाही. असं नाही की तुम्ही ह्याच्या जाऊन पाया पडला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की मला एक संधी द्या, तसं नाही आहे. इथं तुमचं काम महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्या सर्वांमध्ये पुढं पाहिजे, जनतेने तुमचं नाव घेतलं पाहिजे. बरोबर आहे. उद्या कोणी आज बरसाती मेंढक भोवते. हा, आज तुम्ही आमच्या इथं बघितलं तर कितीतरी बरसाती मेंढक आहेत. मग आपण म्हणतो ना पावसाळी बेडकं खूप आहेत, ज्यांना फक्त इलेक्शन आलं की हे जागे होतात. मग इलेक्शन डिक्लेअर झालं की लगेच मग यांचे फ्लेक्स लागणार, लगेच मग यांचे कार्यक्रम जाणार, लगेच मग हे फोटोशूट करणार, व्हिडिओ शूट करणार. आणि बरं काही काही तर असे आहेत ना हसण्यासारखे खूप, म्हणजे आणि लोक पण असतात. आता आम्ही जी कामं केली म्हणजे आमच्या आईंनी असतील किंवा आमचे जे आता पॅनल होतं त्यांनी 2017 ते 2022 काळात ज्या तरतुदी झाल्या, जी कामं मंजूर झाली, जी कामं त्यावेळेस मंजूर झाली होती, काही त्यातली तरतूद शिल्लक आहे. आता 50-60 कोटीची समथिंग अमाऊंट शिल्लक आहेत. ओके. तर त्या तरतुदीवरती आता कामं चालू आहेत, जी त्यावेळेस आम्ही मांडली होती की बाबा ही काम झालं पाहिजे. तर एक काम चालू आहे आता. तर कुठं रस्त्याचं डांबरीकरण असेल तर त्यांनी जायचं, हे जे आहेत पावसाळी बेडकं हे जाते तिथं जाऊन असं थांबणार, फोटो काढणार, मग परत टाकणार की आमच्या सहकार्याने असं असं झालं. अरे तुझ्या सहकार्याने होईल कसं? तू आहे कोण? तुझ्याकडे पदवी काय आहे? तू तर तू मंजूर करू शकत नाही, तू ना पैसे आणले वॉर्डात काम करायला, तू काय नाही, तू फक्त आला फोटो काढले की लगेच तुझ्या सहकार्याने झालं. बरीच जण आहेत अशी. ते पायपावर पाय ठेवून असा एक फोटो काढणार, त्यांचा फोटोग्राफर बरोबरच असतो, ते जातात फोटो बिटो काढतात, मस्तपैकी सोशल मीडियाला टाकतात, तर ग्रुप्सला टाकतील, सगळीकडे टाकतील की हा अमक्याच्या सहकार्याने ह्या रोडचं काम मार्गी. तुझं सहकार्य काय? तुझा पत्रव्यवहार काय आहे? महानगरपालिकेत तुम्ही किती पत्रव्यवहार केला? आज तुम्ही जर माहिती अधिकाराचा फॉर्म भरला तुम्हाला कळेल की खरंच की बाबा अमक्या माणसामुळे हे काम झालंय का, हे किती पाठपुरावा केला. जर तुम्ही पाठपुरावा करताय सपोज, तर तुम्ही पत्रव्यवहार करता. तुम्ही प्रभागात जासाल, प्रभागात जासाल, तिथं साहेबांना पत्र द्यासान, त्यांच्याकडनं नाही झालं ते महानगरपालिकेत जासान, आयुक्तांना पत्र द्यासान, तुमचं काहीच नाही. आणि ह्याच्या पाठपुरावा नो पेपर वर्क नथिंग. फक्त दिसलं, कळलं की बाबा हिचं काम चालू आहे, तिथं जायचं, फोटो काढायचा, लगेच ती रील बनवायची आणि पोस्ट बनवायची आणि टाकून द्यायची की असं असं या विकास कामाला व्हायचं प्राधान्य आणि मी असं असं काम केलं. अरे हे तसं नाही. मग ती एवढ्या वर्ष झोपला होता का? इलेक्शन आल्यावरती जागे झालेत. इलेक्शन आल्यावर फोटोग्राफी सुचती. इलेक्शन आल्यावर हे जनतेत जातात, फोटो काढतात, हे करतात, रील बनवून टाकते नाही. मग तुम्ही 5 वर्ष होता कुठं? मग एवढे दिवस तुम्ही झोपा काढल्या आणि आता तुम्हाला इलेक्शन लढवायचंय, मग म्हणजे आणि मग तुम्ही दाखवून द्यायचं लोकांना. हे चुकीचं आहे. आणि लोक पण खूप हुशार झाले. तो दिसतंय लोकांना आता सगळं. आम्हाला फोन करतात ना, अरे राज ते तुमच्या इथला एक जण आला होता. म्हणलं कोण? तर असं आहे उमेदवार, आता नाव नाही घेत मी, इथं असं आहे. म्हणलं काय म्हणला? काय नाही म्हणलं, या सगळ्यांना पाडणार, हे करणार, ते करणार. ठीक आहे म्हणलं. मग तुम्ही काय म्हणले? काय ना, आम्ही स्माईल दिली, गेले ते. म्हणले ही कामं मीच केली, माझ्यामुळे झाले, हे झाले, ते झाले. म्हणजे असे आहेत, खूप आहेत, आम्ही बरेच बघितलेत. पण ठीक आहे, लेट गो करायचं असतं काही काही जणांना. मीन्स आपला वेळ वाया नाही घालवायचा अशा लोकांसाठी. मीन्स माझं खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जर आपण चाललोय ना प्रॉपर रूटला, तुमचं डोक्यात तुमचं टार्गेट काय आहे, तुम्हाला नगरसेवक बनायचं आहे, बरोबर, तुम्ही वॉर्डात पळताय, तुम्ही जनतेत जाताय, तुम्ही सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहात, तर ॲक्टिंग करू नका. जे तुमच्या नशिबात आहे तेच होणार आहे, ह्याच्या पलीकडे काहीही होणार नाही. तुम्ही कितीही पळा. नशीब प्लस काम. हा, नशीब प्लस काम. आता जर तुम्ही, मी तर बरेच जणांचं बघितलं, आता ते ब्राह्मणांकडे जा, पुढं देवऋषाकडे जा, अशी पण खूप आहेत आमच्या इथं. हाच तुम्ही कधी कधी. एक मित्र परवा दिवशी माझ्याकडे आला, मला म्हणलं अरे आम्ही गेलो होतो परवा. म्हणलं कुठं? त्याने एका नेत्याचं नाव घेतलं, आमच्या इथलं उमेदवार आहे त्याचं नाव घेतलं. म्हणलं अरे त्याच्यावर आम्ही गेलो होतो, इथे असं असं पत्रिका दाखवली त्याची. म्हणलं काय म्हणला?
100% निवडून येणार म्हणलं. अरे वा, मग त्याला ना प्रचार करू नको, काय करू नको, 100% निवडून येणार ना. तसं काय नसतं. माझं असं मत आहे की हाताच्या रेषांवरती भरोसा ठेवण्यापेक्षा मनगटातल्या ताकदीवरती विश्वास ठेवा. तुम्ही हात दाखवून, पत्रिका दाखवून तुम्ही जर म्हणत असाल मी राजकारण करू शकतो, कोण कुत्र तुमचा हाड खाणार नाही. तर बरोबर, जनतेला तेवढा वेळ नाहीये. हो, जनतेला वेळ नाहीये. तुम्ही काय करताय जनतेला दिसतं. तुम्ही फक्त फोटोशूट करसान, तुम्ही टाइमपास करसान. इलेक्शन आलं तुम्ही जागा होचाल, मग तुम्ही कार्यकर्त्यांना फोन करणार, अरे कुठे आहे रे, तुला भेटायचं होतं. मग ते येणार, तिथं थांबणार चौकात, मग गप्पा मारणार. मग तुम्ही एवढ्या वर्ष झोपा काढता का? तुम्हाला एवढ्या वर्ष कार्यकर्ते नको असतात, एवढ्या वर्ष तुम्हाला लोक नको असतात, एवढ्या वर्ष तुम्हाला कुठले कार्यक्रम सुचतच नाही यांना. इलेक्शन आले की यांचे पोस्ट चालू. तुम्ही प्रोफाईल बघा ना सगळ्यांचं, तुम्ही सोशल मीडिया काढून बघा यांचा. आता मला एकाच गोष्टीचं खंत वाटते की म्हणजे आता इलेक्शन्स आहेत, सगळेजण डिजिटल मार्केटिंग चालू केले, सगळ्यांचे पोस्ट आहेत आणि प्रत्येकाचं वेदर इट इज अ गर्ल ऑर अ बॉय, विमेन ऑर अ मॅन, सगळ्यांचे हात जोडलेले फोटो आहेत. असे काय माहितीये का, एक सेकंड मी तुमचे पण फोटो बघितलेले आहेत. इट्स नॉट अबाउट सगळे, तुम्ही पण त्याच्यामध्ये एक आहात की मी तुमचे पण फोटो बघितले, सगळे असे फोटो आहेत. ती काय एक तुम्ही लोकांनी एक हे सेट केलंय का पॉलिटिशियन्सनी की तो फोटो तसा आलाच पाहिजे, किंवा एक छाप पाडलीये का त्या कॅरेक्टरची? काय माहितीये का, आमची कॉपी कोणतरी करत. ओके, मी तुम्हाला असं म्हणन, जो खरा जनतेत जातो ना त्याला आपण बघत असतो की तो काय करतोय. मग त्याला तुम्ही एक इमेज बिल्ड होती तुमच्या डोक्यात, असा नेता पाहिजे. माझ्या डोक्यात एक इमेज बिल्ड झाली, लक्ष्मण भाऊंसारखा नेता पाहिजे, शंकर भाऊंसारखा पाहिजे, देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री पाहिजे. ते एक इमेज राहते. मग आपण काय करतो, त्यांना फॉलो करतो. ओके, मग त्यांच्यासारखं हळूहळू जो त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालतो, जो जसा वागतो तसं करतो. आणि होतं काय, जो खरा जनतेतला नेता आहे ना त्याची रोजची सवय असती. मी म्हणतो ना, तुम्ही घरातनं बाहेर पडता आणि परत घरात येतात, तोपर्यंत तुम्ही किती वेळा हात वरती करताय, किती वेळा तुम्ही लोकांबरोबर चर्चा करताय, किती वेळा तुम्हाला लोक थांबून, तुमची गाडी किती वेळा थांबते तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या गाडीची काच खाली होती का नाही, ह्याच्यावरती तुमचं सगळं अवलंबून आहे. मग ही लोक काय करतात माहितीये का, आता तुम्ही जसं म्हणले की तुम्ही पण त्यातलंच आहे, असं नाही. माझं काय, तुम्ही माझे सगळं बघा, तुम्ही माझे फोटोज बघा, व्हिडिओज बघा. कधी मी असं काढ म्हणत नाही. मी असं नाही का म्हणतो की बाबा तू फोटो काढ रे माझा, मी असं करतो, असं नाही आहे. आम्ही ऍक्च्युअल जनतेत जातो, आम्ही जनतेत बोलतो, बसतो, उठतो, त्यांची कामं करतो. आणि ते काही पिक्स जे असतात ते बाय डिफॉल्ट ते काढले जातात. ते काय आम्ही काय स्वतःहून नाही काढत. हा, पण एवढं आहे, जे ते फोटो काढतात, जे तसे रील्स बनवतात ना, माझ्याकडे असे कितीतरी लिस्ट आहेत. ते मग दाखवतात, अरे बघ राज तापकीरचं अकाउंट आहे, बघ असे रील बनवून आपले, असे फोटो काढणं आपले. आमच्या इथे माझ्या विरोधातले उमेदवार आहेत, अरे त्याचे बघ ना कसे रील्स आहेत, त्याचे बघ ना कसे व्हिडिओज आहेत. हे तुमचं असं बनत नसतं. आपण म्हणतो ना की कुत्ते ने अगर शेर की खाल पेन ली तो शेर नाही बन जाता, रहता तो कुत्ता. दिसू शकता, तुम्ही फोटो वगैरे सगळं काढू शकता, तुम्ही काही करू शकता, तुम्ही पॉलिटिशियन सारखी इमेज तुमची फक्त क्रिएट करू शकता, पण तुम्ही बनवू शकत नाही. तुम्ही कॉपी करू शकता. तुम्ही सोशल मीडिया, मला वाटतं, चला एक माझं उदाहरण, तुम्ही सोशल मीडिया माझ्यासारखं हँडल करसान, तुम्ही इन्स्टा माझ्यासारखे डोसान. काही जण तर अशी आहेत, कार्यकर्त्यांची मिटिंग लावली एकाने, म्हणजे एकदा अशीच सगळ्या कार्यकर्त्यांची एक XYZ व्यक्ती, मी नाव नाही घेत, त्याने खूप चांगला किस्सा ऐकण्यासारखा आहे. हे अनफिल्टर्ड पाहिजे होतं, म्हणजे तुम्ही नावं घेतले असते सगळ्यांची. नाही नावं घ्यायला मी आता पण घेईल, पण समोरच्या घराच्या बाहेर पडणार नाही. विषय तो आहे. मला काय हे नाही, मी नावं घेईल, मी कुणाला भीत नाही. तर माझी एक सवय तुम्हाला सांगतो. ओके, प्रत्येक उमेदवाराचे इथं माझे 5 ते 10 कार्यकर्ते आहेत. प्रत्येक उमेदवाराचे इथं ओळखीचे कार्यकर्ते, जवळचे कार्यकर्ते, जे त्यांच्या इथं राहतात, पण त्यांची कामं मी केलेत आणि ती मला मानतात. हे बघा, कार्यकर्ता कसा आहे माहितीये का, तुमच्याबरोबर फिरला म्हणून तो तुमचा नसतो. तुमचे मन त्याच्यावर किती जुळतं, तुम्ही त्या कार्यकर्त्याचं किती काम करता, ह्यावरती अवलंबून असतं. तर असे कितीतरी नेते
त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं मी केलेत. ते किती जरी त्यांच्याबरोबर फिरले तरी त्यांची मनं माझ्याकडे आहेत. तरी ते मला सगळं सांगतात, खूप सांगतात. ते एका गाडीत फिरतात. त्यांचा मला कधी कधी फोन येतो असंच, मग मला म्हणतात अरे यार मीटिंग झाली, आज मीटिंग घेतली, आमच्या नेत्यांनी मीटिंग घेतली, हे नाही केलं. म्हणलं काय झालं? काय नाही, तुझं इंस्टाग्राम अकाउंट दाखवत होते. म्हणलो का? म्हणलं का रे? मला वाटलं की काय की आपण पोस्ट वगैरे केली. तुझं इंस्टाग्राम अकाउंट दाखवत होते. म्हणले ह्यांचं अकाउंट बघा, ह्यांची स्टोरी बघा, किती जण ह्यांना मेन्शन करतात, ह्यांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत, मग तुम्ही काय ऍक्टिव्ह नाही आहेत. मग ते एकाला सांगितलंय आजपासून तुझी जबाबदारी, तू सगळ्यांना स्टोरी मेन्शन करायची, जो मेन्शन नाही करणार ते मला सांगायचं. इथपर्यंत मीन्स आपण म्हणतो ना अर्ध्या हळकुंटाने पिवळी लोक, ती मी बघितलेत. मी जर जबरदस्ती कुणाला फॅन नाही करू शकत. आज ऑर्गॅनिक पाहिजे. हे काय करतात, जबरदस्ती सांगणार तू माझी स्टेटस ठेव, तू स्टोरी ठेव, याने नाही ठेवली मग त्याच्यावर उलट पालट बोल. मग त्याची खूप चालू आहे आमच्या इथे. आता काही दिवसांनी ते बाहेर पण येईल. माझ्याकडे बऱ्याच रेकॉर्डिंग पण आहेत, मी सोडणार आहे. मी ते ज्यावेळेस मला वाटेल की खरंच हा कोण माझा विरोधक आहे, टिकलाय, माझा विरोध करता करता टिकलाय आतापर्यंत, मी त्याच्या 100% पण हे ऑर्गॅनिक नाही करत ही लोक. ह्यांना कळलं पाहिजे की तुम्ही कार्यकर्त्यांची कामं करा रे. बरोबर. तुम्ही कार्यकर्त्यांच्या आडीनडीला जावा, तुम्ही त्याच्या सुखादुःखात प्रत्येक गोष्टीत जावा. त्याला काय मदत लागते, त्याच्या घरातलं ऍडमिशन असतं, कुणाचं भावाचं ऍडमिशन, बहिणीचं ऍडमिशन, आईचं हॉस्पिटलचं बिल कमी कर, आजीचं बिल कमी कर, त्यांना कुठं काय मदत लागली तर त्यासाठी जावा. तुम्ही फक्त इलेक्शन आल्यावर कार्यकर्ता आठवतो म्हणजे त्याला काय अर्थ आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चर्चा चालू आहे, विचारा काय 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 की फॅमिलीमध्ये सासरे आणि जावई दोघं एकमेकांच्या विरोधात उभं राहणार आहेत, टू बी रेकॉर्डेड अँड टू बी सीन ऑन कॅमेरा. नाही मी तुम्हाला एक इच्छुक आहेत तुम्ही दोघं पण? तर हो, इच्छुक आहे, दोघं इच्छुक आहे आम्ही. आणि मी माझ्या सासऱ्यांना चांगलं ओळखतो. ते कधी आमचा आमना-सामना होणार नाही, आम्ही एकमेकाच्या विरोधात कधीच इलेक्शन लढणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून. मला नाही वाटत कधी आम्ही एकमेकाच्या समोर लढू, आणि आमचं नातं तसं नाही हो. ते जरी सासरे असतील तरी आमची एवढी क्लोज रिलेशन आहे की आम्ही एक मित्रासारखं पण वागलोय. ते मला वडीलधारी आहे, त्यांनी माहिती ते वडिलांचं स्थान आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल. आणि असं नाही होणार कधी. ते पण समजूतदार आहे, त्यांना पण माहिती आहे की मी किती कष्ट केले, त्यांनी माझं कष्ट पण बघितलंय. आणि ते म्हणजे माझं अंतरात्मा म्हणते की ते माझ्या मागे उभे राहतील खंबीरपणे. नक्कीच 100% उभे राहतील, कारण ऑप्शन आहे त्यांच्याकडे, माझ्याकडे ऑप्शन नाही. त्यांच्याकडे आहेत बट लेट्स सी, हे पण टाइम सांगेल. नाही, टाइम आहे आपल्या बाजूने. आणि टाइमापेक्षा माझा त्यांच्यावर खूप भरोसा आहे की ते मला कधीच दुखावणार नाही. आणि माझे कष्ट त्यांनी जास्त जवळून बघितलेत, त्यांनी मला जास्त जवळून ओळखलं आहे. त्यांना माहिती आहे की मी किती पळतो, मी किती काम करतो, काय करतो काय नाही. तर ते नक्कीच माझ्या मागे उभे राहतील आणि लवकरच लोकांना पण कळेल. ठीक आहे. विरोधकांना काय संदेश द्याल? विरोधकांना एक छोटासा संदेश देईल की एकदा आरशापुढे उभं राहावा आणि आरशाला विचारा की तू काय केलंस राटणीसाठी, तू काय केलं प्रभागासाठी, कुठल्या बेसवरती तू उभा आहे, एवढंच विचारा. आणि जर तिकडून तुमच्या अंतरात्मा जर बोलली की हा बाबा मी राटणीच्या जनतेसाठी भांडलो, राटणीच्या जनतेच्या कामात आलो, तर मी खरंच कामं केली, खरंच माझ्या पाठपुराव्यामुळे ही कामं झाली, तर तुम्ही इलेक्शन लढवा ना. काहींची जमिनी जेवीला देणार, पैसे येणार, कोणी काय करायचं त्याच्याकडे पैसा आला, कोणी जमिनी विकायच्या पैसा येणार, कोणाचा बिझनेस थ्रू आला, ठीक आहे ना, इट्स गुड. तुमच्याकडे पैसा आहे ते काय वाईट नाही आहे, पण तुम्ही तो पैसा कुठेतरी चांगल्या जागी इन्व्हेस्ट करा ना. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की हा जर तुम्ही खरंच जनतेसाठी पळालाय तर तुम्ही तो खर्च करा आणि तुम्ही इलेक्शनला सामोरी जा. कळेल लवकरच की काय होतंय काय नाही ते. लास्ट फ्यू क्वेश्चन्स. फेवरेट फ्रॉम बीजेपी? ऑलवेज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस. नो चान्स. आउट ऑफ बीजेपी? आउट ऑफ बीजेपी एखादा असा नेता जो हा ठीक आहे, यू लाईक हिम? आउट ऑफ बीजेपी
नो कॉन्ट्रोवर्सी. नाही कॉन्ट्रोवर्सी नाही. आउट ऑफ बीजेपी खऱ्या अर्थाने जनतेची कामं करणारे जे नेते मी बघितलेत जवळून, मी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे. खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांना फॉलो करतो मी स्वतः, कारण अतिशय चांगल्या लेवलनी गरिबांपर्यंत प्रत्येक समाजकार्यामध्ये घुसणे, त्यातले प्रश्न सोडवणे हे मी त्यांना खूप जवळून बघितले. खूप चांगले दोघंही आउट ऑफ बीजेपी जर विचारलं. लास्ट क्वेश्चन ह्या पॉडकास्टमधून, वाय राज तापकीर राहटणीसाठी? का वाय राज तापकीर फॉर डेव्हलपमेंट, राज तापकीर ॲज अ वेल एज्युकेटेड, राज तापकीर फॉर 1-to-1 कॉन्टॅक्ट पर्सन. म्हणजे तुम्ही एक 1-to-1 तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. राज तापकीर तुमच्याबरोबर पाहिजे तशा पद्धतीने बसून तुमची कामं सोडून घेऊ शकतो. त्यांनी जी कामं केली ते जनतेला माहिती आहे. मला वाटतं हा प्रश्नच मला कधी कधी चुकीचा वाटतो, वाय राज तापकीर. ॲक्च्युली माझ्या जनतेला, माझ्या राहटणीकरांना माहिती आहे वाय राज तापकीर, कारण त्यांनी मला जवळून बघितलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना की आपणच सांगायचं का मला निवडा. लोकांनी सांगितलं पाहिजे की ह्या कारणासाठी निवडा, आणि ते माझे राहटणीकर मला निवडतील. मी खूप प्रयत्न केलेत चांगले कामं करायचा, आणि केलेत देखील. काही राहिलेत ते मी लवकरच पूर्ण करील. नक्कीच. ज्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचत असेल, माझा सगळ्यांना एकच सल्ला आहे, मतदान करताना एक असा उमेदवार शोधा जो खरंच तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी धडपडेन, जो लॉंग टर्म तुमच्यासाठी उभा राहील, जो एक यूथ असेल, जो तुम्ही 1-to-1 त्याच्यावर हक्काने बोलू शकता. राईट. वडीलधाऱ्यांनी कान पकडून काम करून घेऊ शकतात. माझं जर काही चुकलं तर माझं तर सर्व वडीलधारी मंडळींना पण सांगणं आहे की माझा कान पकडून तुम्ही मला खेचून आणून सांगू शकता ना. आज हक्क असतो वडीलधाऱ्यावर. बरोबर. आणि मग एक युवक उमेदवाराचा फायदा काय? तुम्ही बोलले वाय राज तापकीर. राज तापकीर हे का पाहिजे ह्याचं कारण म्हणजे काय, एक युवक तुम्ही निवडा. युवक निवडलेला फायदा काय? एक युवा नेता म्हणण्यापेक्षा मी एक युवा कार्यकर्ता आहे. युवा कार्यकर्ता असा असतो की ज्याला सगळ्यांचा अधिकार असतो युवांवरती. आज मी घरातला युवक आहे तर माझ्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. बरोबर. माझं काय चुकलं तर आजोबा माझा कान पकडून मला सांगतात. माझे वडील मला चांगलं नाही का आवाज वर करून बोलू शकतात. मला प्रत्येक सिच्युएशन मध्ये सांगू शकतात. मला चुकलं तर मला हक्काने सांगू शकतात. त्यासाठी एक युवक खूप महत्वाचा आहे. माझा बारका भाऊ मला हक्काने सांगतो. बरोबर. माझा दुसरा भाऊ मला डायरेक्ट बोलतो. तर एक हक्काचा नेता पाहिजे तर आपल्याला एक युवक पाहिजे. कारण त्याला आपण कुठल्याही वेळी जाऊ शकतो, त्याला कसंही सांगू शकतो. तो फ्लेक्झिबल असतं ना आपलं. काय असतं, वडीलधारी जर तुम्ही गेले मग ते वडीलधारी आले, तो नेता कसाही असो पण आपल्याला पाया पडावं लागतात. पाया पडल्यानंतर मग तो काही बोलण्यात जाणार आपण करायचं असं नाहीये. तुम्ही माझ्यावर हक्काने बोलू शकता, माझ्यावर हक्काने माझ्याकडनं कामं करू शकता. आणि त्यासाठी नक्कीच माझी राहटणीची जनता माझ्या मागं उभं राहील. मला त्यांच्यावर खूप विश्वास आहे. मला जनतेवर विश्वास आहे. मला माझ्या कामावर विश्वास आहे. मला माझ्या पक्षावर विश्वास आहे. मला माझ्या आमदारावर विश्वास आहे. मला माझ्या मुख्यमंत्र्यावर पण तेवढाच विश्वास आहे की सगळीजणं माझ्या मागं खंबीरपणे उभे राहतील. आणि नक्कीच येणाऱ्या इलेक्शनमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसाधारण गटातला पुरुषमधून मी उभं राहील आणि इलेक्शन मी चांगल्या प्रकारे पार पाडेन असं मला स्वतःचा आत्मविश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. या पॉडकास्टच्या माध्यमातून राहटणी इट्स लाईक भरपूर ठिकाणी कनेक्ट होतं. राईट. त्यांचे खूप जणांचे काही प्रश्न होते ते आमच्यापर्यंत आले, त्यांचे उत्तर तुम्ही दिलेत. हा पॉडकास्ट ज्यावेळेस रिलीज होईल ना त्यावेळेस मे बी अजून प्रश्न येतील तुम्हाला. हे राहिलं होतं ते राहिलं होतं. सो इट्स अ गुड पॉइंट. बराच वेळ झाला आपण गप्पा मारत आहे, पण माझं तुम्हाला एक चांगलं सजेशन सांगू.
आज हा पॉडकास्ट तुम्ही केलाय फक्त राज तापकीरचा, तुम्ही एकदम मुलाखत घ्या. हा सगळे उमेदवारला 80 बसवायचे आणि विचारायचं, बोल तू कुठल्या बेसवरती तिकीट मागतोय, तू कुठल्या बेसवरती या इलेक्शनला उभा आहे, तू काय केलंस तुझ्या प्रभागासाठी, हे तुम्ही विचारा. तर ती अजून मजा येईल. मीन्स आम्हाला पण असं बघताना एकदम कोण काय उत्तर देतंय. कारण यांच्याकडे बोलायला काहीच नाही. आम्ही केलेल्या कामांवरती जाऊन फोटो काढायचे, करायचं, त्याच्यावर महत्व नाही. पण तुम्ही एकदा तसा प्रयत्न करावा एवढं तुम्हाला पण माझी विनंती आहे. तुम्हालाच नाही तर प्रत्येक पॉडकास्ट चॅनलवाल्यांना माझी विनंती आहे, प्रत्येक मीडियावाल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येक प्रभागाप्रमाणे सगळे उमेदवार 80 बसवा आणि त्यांना विचारा की तू का उमेदवार झालाय आणि तू काय केलंस तुझ्या प्रभागासाठी, एवढं विचारा फक्त. त्याची खरंच काही देणं असेल तर ठीक आहे, त्यांनी उभं राहावं. पण ज्यावेळेस तो डोळे खाली घालून थोडा विचार करेन काय केलंय, तर तुम्ही समजून जावं की त्यांनी काहीच केलेलं नाही. नक्कीच नक्कीच. या पॉडकास्टच्या माध्यमातूनच भरपूर प्रश्नांचे उत्तरं तुम्ही दिलेले तिथे, आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप आत्तापासूनच मी तर कॉंग्रॅच्युलेशन जाहीर करून टाकते. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि एवढे सगळे तुमचे मतं मांडले तिथे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू सो मच. तुम्हाला मी थँकफुल आहे, कारण तुम्ही मला इथं बोलवलं, इन्व्हाइट केलं, बोलवलं, आणि मला देखील माझ्या मनातल्या काही गोष्टी होत्या त्या बोलण्याची संधी दिली. तुमचं आणि तुमच्या चॅनलचं पण मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू.